सोडायला ये खाली. आपण जाऊ खाली. तिचं म्हणलं तू सोडायला कशाला सांगते मला, जाऊच नकोस. चल चल चल. दीदीचा दिल नाही बिगड रहा. आता शमिका स्मोक देणार आहे याला. बाय. मूवीला खूपच मजा येते यार. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज संडे वीकेंड आहे आणि माझी दीदी आलेली आहे माझ्या काकाकडे आणि ओवी पण आली आहे. तर मी तिकडे चालले आता. आजचं दुपारचं माझं जेवण त्यांच्याकडे आहे तर तिथे चालले. तर आता या व्लॉगला पण सुरुवात करूया आणि आज संडेचं काय काय होतंय ते बघूया. श्रद्धाताई पण आली आहे. काल आम्ही गोखले हॉलला एक्झिबिशन बघायला गेलो होतो. तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मी आता चाललीये काकीकडे जेवायला, पण मम्मी आता इकडे पापलेट करते आणि मम्मीनं सारात टाकणार आहे. तर इथे सार पण होत आहे तिचं. हे बघा. तर हे मी रात्री येऊन जेवेन. हे माझं रात्रीचं आहे हा बेत. आणि मम्मी ही तुकडी जी पापलेटची आहे ती माझ्यासाठी फ्राय करणार आहे संध्याकाळी खाण्यासाठी म्हणून. A few moments later. ओवीचं काय चाललंय बघा मंडळी. इथे बसून ही टीव्ही बघणार आहे. हा काय वाटतं तुला इथे बसतेस आणि टीव्ही एवढ्या जवळून बघतेस ते? हा ते मावशीच्या चष्म्याकडे बघ जरा. तिथे मावशीने लहानपणी टीव्ही बघितला नव्हता तरी तिला चष्मा लागला. काय म्हणावं म्हणावं काय. आणि आता आपण बघूया की आजचा लंचचा काय प्लॅन आहे. मला माहितीये काय ते तुम्हाला दाखवते की. बघूया काय तयारी चालली आहे त्या आतमध्ये. अगदी वाव किती गोड आहे ही ओवी. वाडकरांची ओवी. हिम्याची ह्यांची काय तयारी चालली आहे ते दाखवतेय. आता हे काय मसाला पापडी आहे. किचन किंग मसाला हिम्यासाठी म्हणून. हे पाणी टाकायचंय. पाणी अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी यांच्याकडे सतत यायला हवं का रेसिपी बघा बघायला नाही करायला करते. ह्यांनी यामध्ये खिमा टाकलेला आहे. इथे कुकरमध्ये त्यांनी शिजवला होता आणि तो यात टाकला पुसून. सॉरी हे शूट नाही करता आलं. मी बाहेर ओवी सोबत जरा टाइमपास करत होते. काय सुगंध आहे आताच या क्षणी. मीठ टाकले मसाला बघ. मीठ आधी टाकलेलं शिजवलं याने. बरं मंडळी, माझी काकी जशी जेवणामध्ये सुदृढ आहे तशी तिची सून पण आहे. तुम्हाला तिचा चेहरा नाही दाखवत, नंतर दाखवते. खरंच तिने लास्ट संडेला आम्ही इकडे आलेलो ना तर तिने चिकन केलं होतं. एवढं छान झालं होतं ना ते. आता शमिका स्मोक देणार आहे याला. आता आपण थोड्या वेळाने येऊ. ते देख खलबत्ता घे. काहीतरी वजन ठेवायचंय म्हणून असं ठेवताय. आता आपण भेटूया थोड्या वेळात. किती मिनिटं असं हे ठेवायचंय? 5 मिनिटं. आता इथे चिकनचा रस्सा बनवतेय. तू बनवणार आहे? बघ ना काकी तर अगदी. तू काय शेफ वगैरे होतीस की काय आधी? ते पोचू फोडणी लाल होईपर्यंत. अच्छा कलर बदलेपर्यंत. आता मीठ टाकलंय.
हे काय आहे? आलं लसूण पेस्ट. अच्छा. अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची. हे बघा, हे. आता थोडीशी हळद टाकणार आहे. स्वादानुसार हळद. नाही, स्वादानुसार मीठ असतं ना. हा पुन्हा भला मोठा चमचा घेऊन मसाला टाकलेला आहे. 2 चमचे मसाला टाकला म्हणजे. मला फक्त डाळ भात बनवता येतो मंडळी. हे बघा, विराज पाव घेऊन आलाय. बबडी, तू काही कुठे जात नाहीयेस, चप्पल काढ ती. बबडी, माझी कुरड्या केसांची बबडी. ही आधी इथे परबांकडे होती. हा, आता ती साताऱ्याची झालेली आहे सून. त्यामुळे ती आईला सांगते तुमच्यापेक्षा मी जास्त तिकडे चिकन बनवतो म्हणून. आता हे असं किती वेळ ठेवायचं? 2-4 मिनिटं. 2-4 मिनिटं. 4 मिनिटं पकडा म्हणजे. बनवलेलं ग्रेव्ही त्याला तेल टाकलं आणि हे टाकलं. अच्छा, वा. इथे वाटण टाकले. तुम्हाला माहिती मंडळी हे शूट का करतेय? कारण भविष्यात जर मला कधी इच्छा झालीच की बाबा आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करू, कारण मी तर आपलं व्हेजच जास्त खाते, डाळ भातच माझा रोजचा आहार आहे, सात्विक. तर मग मी हे बघून करू म्हणजे करेन ना कॉपी प्रोसेस. आमच्या दीदीकडे सातारला तिकडे चिकन बरोबर काय ते बनवतात, अळणी. दीदी तिकडे जाऊन काय काय शिकली आहे. आणि तिच्या घरी आम्ही एकदा गेलो होतो जेवायला, तर तो पण व्लॉग आहे चॅनलवर, तो म्हणजे बघा जाऊन. शमिका विराज. हा, दीदीची सासू म्हणजे श्रीची जी आई आहे, तर त्या चिकन काय बिर्याणी जास्त छान बनवतात असं ती म्हणतीये. तर एकदा जायला हवं त्यांच्याकडे. नाही गेलेलो वाटतं, पण तेव्हा बिर्याणीच खाल्ली ना. हा काय. अच्छा, त्यांचं चिकन होतं ना असं मस्त तर्री सुटलेलं चिकन होतं. मी जास्त तेलकट खात नाही, पण मी टेस्ट केलं, चवीला इतकं छान होतं ना ते. सुंदरच. त्यामुळे बिर्याणीची चव आठवत नाही. हा, त्यामुळे मला बिर्याणीची चव नाही आठवते, मला ते चिकनची चव आठवते. खिमा टेस्ट करवतीये बाई. हा तर अगदी मास्टर शेफ मध्ये असल्यासारखं. मीठ, मसाला, किचन किंग. मीठ परफेक्ट आहे, मटन शिजले बरोबर, किचन किंग मसाला पण बरोबर लागतो. एव्हरीथिंग इज परफेक्ट. असं कौतुक करा तुम्ही तुमच्या बायकोचं, तिला आनंदी ठेवा. मंडळी, ही बघा माझ्या दीदीने सोलकढी बनवलेली आहे. बघा, श्रद्धाताई आली आहे आणि आल्या चहा प्यायला बसलीये ती. पियत नाही मी चहा पियत नाही, चहा ती बिस्किट बुडवून खाणार आहे. सॉरी, चहा बिस्किट बुडवून खाणार आहे, बिस्किट. सॉरी. आणि आमच्याकडे शमिका अजून पण चिकन वेगळं आता ती स्टार्टर बनवते सकाळपासून तिने. आता हा 3रा पदार्थ बनवलाय तिचे. हा, ऍक्च्युली नाही, ते मी आता व्हिडिओ केलाय, ते मी बघून नंतर करेन. हा, तर एवढं सगळं घाट आज काय माहितीये तिने घातलाय जेवणाचा, कारण तिचे कझिन्स येणार आहेत जेवायला संध्याकाळी. अच्छा, हे आणि चिकनचं पण करत होतीस ना काहीतरी. ते इकडे तिने मॅरिनेट करून ठेवलंयस का, की झालंय हे पूर्णाचं? झालंय. ये बाय करा. मी बाय फिरायला चालली. बाय. कशी बघते त्यांना. बाय.
मूवीला खूपच मजा येते यार. मूवी कोकणात चालली आहे. हे बुक छान. वाचलंयस तू? काय आहे? नावावरून जाऊ नका पण अच्छा. इट हॅज अ व्हेरी गुड लेसन लाईफच्या अकॉर्डिंगली ओके, लाईफच्या ह्याच्याने चांगले लेसन्स आहेत. जे आपण कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी देत नाही आयुष्यात तर ते सगळं हॅबिट्स विषय फॅमिली. ओके. मी फार कमी कुठली कलाकृती मला आवडली तर रेकमेंड करते. तर त्यातली काही नाटकं तर मी नेहमी सांगतच असते की जसं की मी एक नाटक पाहिलं होतं श्रद्धाताई सोबतच बघितलेलं, वरवरचे वधूवर. हे नाटक तुम्ही अवश्य बघा, खूपच छान आहे. आणि दुसरं म्हणजे आता ना हिनी श्रद्धाताईने एक सिरीज बघितली होती, के ड्रामा आहे, वेन लाईफ गिव्हज यू टँजरीन म्हणून. इतकी सुंदर सिरीज आहे ना. थोडे पहिले 2-3 एपिसोड ना जरा तुम्हाला स्लो वाटतील किंवा जरा कनेक्ट व्हायला थोडा वेळ लागेल. माझं पण तसंच झालेलं. मला ते असं होत होतं की मी बघू की नको किंवा मला स्किप करावीशी वाटत होती. पण जेव्हा ही मला म्हणाली ना श्रद्धाताई की नाही खूप छान आहे बघच तू म्हणून, तिने मला खूप फोर्स केलं, तेव्हा मी बघायला सुरुवात केली. आणि 4-5 एपिसोड नंतर ना मला ती खरंच इतकी आवडली की, आणि इतकी छान आहे ना ती सिरीज. म्हणजे ना आयुष्याबद्दलच आहे ती. कसं म्हणजे आता मी तुला एक्सप्लेन नाही करत खूप जास्त, पण मी लास्टला ती सिरीज बघून खरंच इमोशनल झाले आणि रडले मी. तर ती नक्की तुम्ही बघा, नेटफ्लिक्सवर आहे, वेन लाईफ गिव्हज यू टँजरीन. हवं तर आधी इंस्टाग्रामवर रील्स बघा तो. इकडे ओवी इथे बघ, त्याच्याकडे व्हाईट पेपर असं बघ ना, बघत नाही. बाय. हॅलो. हे कसं आहे छान आहे. शॉपिंग करायची का काय करायचं ओवी? ए ओवी चल जरा बघूया तिकडे पुढे. चला जरा शॉपिंग करूया जरा. का? अरे आम्हाला करायची ना शॉपिंग. आता तू गाडीमध्ये बसली एवढी ना गाडीत एवढ्या वेळा. बसलीस ना, आम्हाला शॉपिंग करू दे ना. म्हणजे आम्ही मजे नाही लुटायचे, तूच मजे लुटणार. आम्हाला शॉपिंग करू दे ना करूया ना थोडीशी थोडीशी. एवढीशी कशी आहेस ग? गाडीमध्ये बसली एवढा वेळ. स्वतःचा वेळ घालवलास आणि आता चला. आता काय करायचं? आता घरी डायरेक्ट कार मधून घरी. चला का? आता तू शॉपिंग नाही करायची, मग सगळं खेळून झालं, मग आता घरी जायचं. चला मग काय करायचं? आली दीदी आली. दीदी, इरा दीदी, ही बघ. इरा दीदीला काय आलं? इरा दीदी झोपली आहे. झोपली की काय? अय्या आता काका आणि काका पण मगासपासून हे बघ बलून घेऊन आला. वाव. काका नको. आता उठली. उठली का? चल अगं इकडे हिरा उठली. ये बेबी, कशी आहे तू? वाईड मध्ये कसे दिसतात ना सगळे. जास्त मोठा नको त्यांना, एवढाच मोठा दे. इरा दीदी कशी आहे तू? तुझ्या थांब, तुला देतो. अरे धागा बांधू तू. नाही पकड. आबा वरती जाणार, सोडायचा नाही. सोडलं तर फुटणार आणि फुटणार. हा मग तो फुटणार. वाव, थँक्यू बोल. थँक्यू बोल.
नको मला थँक्यू आम्हाला जेवा, आम्ही घेऊन जातो ओवीला. ती झोपली इरा ती झोपलेली ठीक आहे बबी, पकड बघू, बबी पकड. झोपलेली तू नको आहे तुला? मग बांधून ठेवू तुझ्या इथे. हा तिथे बांधून ठेवते तिला. बाई बाई. दे ना तिच्या हातात. दे ना तिच्या हातात. नको बोलते तर काय करू? नको नको. बांधून ठेवते. जा मावशीला. कसे मला पसंत हे झालं. घे बाबा, हे घ्या, हे घ्या. आमच्या आईने पाठवलं आहे स्पेशली फॉर दीदी. भोकाळ बसवलं भोकाळ दीदी. ओ माय माय तूच घे बाई तुझ्या हातात. तू खा आता, खाऊन जा. आरामात खा. आरामात बस, 2 हाताने खा. आणि सगळ्यांनी हे बघ. हे श्रद्धा ताईने आणले कुकीज. इथे पकड, इथे पकड. हे पिशवी दे नाही का? बाहेर बाहेर डब्बा भर ना मम्मी. सगळे आणि सगळे हे बांधली का? इराचा फुगावा कसं चाललाय? मस्त हिऱ्याचं बांधलंय. कोणी मामाने बांधला बुलढाण्याला सगळं मामाने नुसतं. ये आता ऋतुमावशी काढणार तो फुगा. माझी उंची आहे का तेवढी? अरे उंचीची गरज नाहीये, युक्तीची गरज आहे. हो. त्याला दोरा आहे, दोरा. अगदी बरोबर बोलला. दोरा, 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 दोरा आहे. का केलंस ग? हे माझी बेबी इंटरेस्टेडच नाही. बेबी असं का करते बेबी? ए बेबी ताई हिरा, वाव, किती छान वाटतेस ग. काय बोलते? नाईस. हिरा तर एकदम स्टायलिशच वाटतेय. चल बाहेर भेटायला सगळ्यांना. चल दीदी आणि चला आहे. चला. त्यांना भेटायचं जाऊन. चल हे जे काही केलेलं आहे हे काढून ठेव. फारच युनिक आहे हे. चला. ए, नको जाऊ. नको जाऊ दे गं, ती पण पकड, बोलतेय. इथे पकड, हिला पाय पकड. कोण सोडणार नाही, सांग. नको असं जाऊ का म्हणतायत करते? सगळे. तुमच्या हस्ते का? दे, मी माझ्या हस्ते करू शकते. दे. अरे नाही ती थांबते बोलली. नाही, खाऊन नाही. जाते मम्मी, थांब. नाही नाही, नको नाही, तू थांब नको. बिचारी. कोण घेणार पण नाही. बस ना यार, केवढे सुनी, वेळ त्यांना हे भेटू कधी नको, पाहिजे? इकडे दोघींना बसून बोलू नाही थांब. शकत. मागवली की पाहिजे. टच नाही करायचं. नोज लावा, नोज नोज टिकतो. नोज नोज. अरे पण हे ना थोडं हेवी आहे कारण हा. हेलियम आहे ना. हे बघ मी आणि हिरा दीदी खेळतो. ते दे ना, तू दे ना. ओवी, मी आणि तू खेळ. ये ये हिरा दीदी जिगीला ठेव. टर्न. नाक Turn. लावा आणि हात खाली. Turn. हँड्स खाली. टर्न. टर्न. हे ते हे आलं आपलं. कोण? हॅलो डोंट टच. हॅलो. इथेच आपल्या. काय आली ती? आवाजच येत आणि नाही. बाबा ही ओवी बरोबर खेळ. आणि वर बाबा गेला. 30 लेट आणि पेमेंट राहू दे. हा, नाव दे ते, नाव दे. बाय बाबू. तू बाबूला काय बोललीस त्या दिवशी? केसेस घेतले नंतर मग खाली गेलो. मग बोलली हिरा तुझे किती लाड करते मामी. तर बोलते माझे नाही करत, ओवीचे जास्त करते. चला चला बाय बाय. चला चला. बाय झाली. आणि ओलावीला बाय करायचं. चला, बाय चल, बाय. तुला सोडतो मी खाली सोडतो चल. तू थांबतेस? बाबू मस्ती मारायचं नाही, मारायचं नाही माझ्या मामीला. मस्ती केली बमीवर फटके मिळतील. ए, चल आपण खाली त्याला घ्यायला ड्रायव्हर काकाला सांगूया. चल. माझ्या अच्छा थांबलेला टायटल बाय बाय. होळीसाठी हिराची झाली रडारड. चांगलं बिचारी माझं बाळ रडत आहे ग. तिला बघ. ये तू सोडायला ये खाली. आपण जाऊ खाली. तिचं म्हणणं तू सोडायला कशाला सांगते मला, जाऊच नकोस. चल चल चल. दीदी का दिल नाही बिगड रहा. अरे बाबू तिला स्कूलला जायचंय उद्या. दे. ये बाय बाय ओवी. चला. चल, घेतलं सगळ्यांना सोनी. चला चला. आणि फोन करे मध्ये सोनी. नंबर घे.
हात बघ. बाय बाय. बाय इरा, बाय. चल आम्ही निघतोय. ए इरा, डोळ्यावरचे केस बाजूला करते तुझा. याची काही नजरच पटत नाहीये. काय बघतेस रे तू हे काय करताय? ती बोलत असेल गप ना जरा, बघू दे ना मग. काय करताय? काय ना बाबू हे बाबू काय करताय हे? गप ना, कळत नाही तुला, मी बघतीये ना. काय माशाचे रंग बदलतायत तिच्या पाण्यामध्ये टाकते. चल चल ग, आम्ही येतो. बाय 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 बेबी. हसते बघ. ए चल, मला गले मिल जरा. मी फोनवर बसते, तुम्ही माझ्या बाजूला बसा. बाय बेबी, बाय. काय करू त्याला? बाय रा. मी आणि श्रद्धा तो घरी आलोय आणि आता मम्मीने बनवलेलं पापलेट खातोय. पापलेट आणि साळ. चिनू आलाय आमचा. मी बोलणार ते चिनू लाईव्ह आलाय. चिनूचा व्हिडिओ कॉल आलाय. जाऊ दे, जास्त दाखवत नाही तो, परत एवढं दाखवलं ते पण दाखवायला नाही भेटणार. चिनूला आमच्या आवडत नाही दाखवायचं.